नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर 3 भारतीय शासन आणि राजकारण यातील प्रकरण 2 भारतीय संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाला सुरुवात केली होती, त्या संबंधात आपण प्रस्तावना आपण बघितलेली आहे। तर मित्रांनो, भारतीय संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे सर्वात मोठं लिखित संविधान। भारतीय संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की जगातलं सर्वात मोठं आणि लिखित संविधान हे भारतीय संविधानाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते। जगातील सर्वात लिखित संविधानामध्ये भारतीय संविधान हे सर्वात मोठे अर्थात विस्तृत संविधान आहे। भारतीय संविधानात 395 कलमे, ज्याला अनुच्छेद म्हणता येईल आपल्याला, 395 कलमे, 10 परिशिष्टे आणि 22 विभागात विभागून देण्यात आलेले आहेत। 395 जे अनुच्छेद आहेत किंवा कलमे आहेत ते 22 वेगवेगळ्या विभागामध्ये विभागले गेले आहेत। इतर देशाच्या संविधानाची तुलना केली की भारतीय संविधान किती विस्तृत आहे याची कल्पना आपल्याला येते। अमेरिकेच्या मूळ संविधानात फक्त 7 कलमे आहेत। ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये 128 कलमे आहेत। चायनाच्या संविधानात 106 कलमे आहेत। यावरून भारतीय संविधानामध्ये 395 कलमे आहेत। निश्चितच भारताचं संविधान हे सर्वात मोठं आणि विस्तृत संविधान असल्याचं आपल्याला दिसून येते। भारतीय संविधान हे विस्तृत होण्यामागं कारण काय आहेत याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल की एवढं मोठं भारतीय संविधान असण्याचं कारण काय आहे। तर त्यामध्ये भारतीय संविधानात केंद्रीय शासन व्यवस्था म्हणजे भारताने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे। केंद्रस्थानी केंद्र सरकार आणि घटक राज्यांमध्ये घटक राज्य सरकार असल्याचं आपल्याला दिसून येते। आणि म्हणून या दोन्ही शासन व्यवस्थेचा तपशील भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे की बुवा केंद्र सरकारचे अधिकार कशा पद्धतीने आहेत, राज्य सरकारचे अधिकार कशा पद्धतीने आहेत, याचा संपूर्ण तपशील भारतीय संविधानामुळे दिल्यामुळे ते विस्तृत झालेलं आहे। अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा संघराज्य व्यवस्था आहेत, संघात्मक शासन आहेत, परंतु ते संविधान लहान असल्याचं आपल्याला दिसून येते। त्यानंतर दुसरा आहे की भारतीय संविधानामध्ये राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याला नीती निर्देशक तत्वे असं म्हणतो आपण किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असं सुद्धा म्हटलं जातं। धोरण निर्देशक तत्वे, राज्याची धोरणं कशा पद्धतीने असली पाहिजे या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि या धोरण निर्देशक तत्वामध्ये केंद्र व राज्य सरकारांना मार्गदर्शन म्हणजे या नीती निर्देशक तत्वांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने राज्यकारभार चालवला पाहिजे, देशाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे, जगातील इतर राष्ट्रांशी आपण कशा पद्धतीनं धोरण ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार केले पाहिजे, म्हणजे अंतर्गत आणि बाह्य धोरणाच्या संदर्भामध्ये नीती निर्देशक तत्वाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं। आणि त्यामुळेच भारतीय संविधान हे मोठं झालं किंवा विस्तृत झालं असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर तिसरा पॉईंट त्यामध्ये आहे की भारतीय समाज जीवनातील गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे संविधानाचा आकार वाढतच गेला। कारण भारतामध्ये वेगवेगळे घटक राज्य, त्यांची भाषा वेगळी, बोलीभाषा वेगळी, खानपान वेगळं, वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक भारतामध्ये राहतात आणि म्हणून या सगळ्यांना सांभाळून घेणे
त्यांच्या गुंतागुंतींच्या अडचणीमुळे संविधानाचा आकार हा वाढत गेला. देशाच्या अधिकृत भाषेचं स्पष्टीकरण करण्याच्या तरतुदीसाठी 9 मागासवर्गीयांच्या समूहांना संविधानिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने 13 अनुच्छेद, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की भाषेवर आहे, जातीय संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आहे, यावर सुद्धा अनेक कलमांमध्ये त्या ठिकाणी कलमांचा समावेश करण्यात आल्यामुळे भारतीय संविधान हे विस्तृत झालं. त्यानंतर आपल्याला माहित आहे की भारतीय संविधानाच्या कलम 14 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार, कारण राज्याचा किंवा देशाचा किंवा नागरिकांचा विकास करायचा असेल तर नागरिकांना काही मूलभूत अधिकार असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा स्पष्टपणे समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा भारतीय संविधान हे विस्तृत झालं. म्हणजे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान असण्यामागलं कारण काय आहे तर मूलभूत अधिकारांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. राज्याच्या नीती निर्देशक तत्वांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये संघ राज्यात्मक व्यवस्था म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार कशा पद्धतीनं आहेत, कशा पद्धतीनं राज्यकारभार चालविला पाहिजे, त्यांच्या अधिकारांच्या मर्यादा काय आहेत, या सर्व बाबींचा तपशील भारतीय संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच भारतीय संविधान हे विस्तृत आणि जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान झाल्याचं आपल्याला दिसून येते. याशिवाय केंद्र व राज्य सरकारचे परस्पर संबंध, सार्वत्रिक निवडणुका, लोकसभा असेल, राज्यसभा, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राज्यसभेच्या असेल, राष्ट्रपतीची निवडणूक असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणुकांबाबत त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याकांचे प्रश्न असेल, मुस्लिम समाज आहे, जैन समाज आहे, जो अल्पसंख्याक समाज आहे, कुठलाही समाज असो, या बाबतीत त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांचं जातीय संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यामध्ये त्यांच्यामध्ये समता कशा पद्धतीने प्रस्थापित केली पाहिजे, या सर्व दृष्टिकोनातून भारतीय संविधान हे विस्तृत आणि मोठं झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणीबाणी विषयक अधिकाराचा जर विचार केला आपण तर राष्ट्रपतीला जे आणीबाणी विषय, आणीबाणी 3 प्रकारची आहेत, एक राष्ट्रीय आणीबाणी, एक आर्थिक आणीबाणी आणि एक राज्य आणीबाणी. अशा पद्धतीने जगामध्ये भारतामध्ये अंतर्गत कुठलाही कलह निर्माण झाला असेल किंवा बाह्य आक्रमण असेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आर्थिक आणीबाणी लावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला, त्याची सुद्धा स्पष्टपणे नोंद भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. आणि परिणामतः भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं आणि लिखित संविधान असल्याचं आपल्याला दिसून येते. हे वैशिष्ट्य, मोठं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक 2 आपण पाहूया. पहिला आपण पाहिलं जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आणि ते मोठं होण्यामागलं कारण काय आहे याचा सुद्धा आपण या ठिकाणी परामर्श घेतलेला आहे. यानंतर दुसरा पॉइंट त्या ठिकाणी आहे की शक्तिशाली केंद्र सरकार असणारं संघराज्य. जरी भारतामध्ये संघात्मक व्यवस्था असेल तरी आत्मा एक केंद्रात्मक असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे व्यवस्था संघात्मक परंतु आत्मा केंद्रात्मक. याचा अर्थ असा की सर्वोच्च सत्ता ही कुणाला आहे तर केंद्र सरकारकडे असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून शक्तिशाली केंद्र सरकार असणारं संघराज्य याचा या ठिकाणी आपण विचार करूया. भारताचा भौगोलिक आकार हा विशाल आहे, मोठा आहे, आपल्याला माहिती. त्याचबरोबर भाषा, उत्सव, ज्याला सणवार म्हणू आपण, चालीरीती इत्यादी बाबतीमध्ये विविधता असल्याचं आपल्याला दिसून येते. या सर्व विविधतेचं जे विविधता आहे त्याचं जतन करण्यासाठी संघ राज्यात्मक शासन पद्धती स्वीकारल्याशिवाय अन्य कोणत्याही पर्याय नव्हता. म्हणजे आपल्याला संघ राज्यात्मक व्यवस्था का बरं स्वीकारावा लागली तर आपल्याला माहिती आहे अनेक घटक राज्यांची भाषा वेगवेगळी आहे, बोलीभाषा वेगळी आहे, खानपान वेगळं आहे, उत्सव वेगळे आहेत, धर्म वेगवेगळे असल्याचं आपल्याला दिसून येतात, जाती वेगवेगळ्या असल्याचं दिसून येतात. आणि म्हणून अशा विविधतेने नटलेल्या भारतीयांना एक सूत्रात बांधायचं असेल तर आपल्याला संघ राज्य व्यवस्था स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून भारताने संघ राज्य ही व्यवस्था स्वीकारलेली आहे.
आणि ते स्वीकारण्यामागची कुठचे कारणं आहेत, का बरं स्वीकारल्या गेली, याबाबतची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. मी याच ठिकाणी थांबतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.